नामांकित स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं नाव आहे. पाहिलं गेलं तर सचिनदादा खांदवे, असलमबाई खान आणि भरतदादा टिंगरे या 3 मान्यवरांच्या माध्यमातून कार्यक्रम सातत्याने ही स्पर्धा भरवली जाते. तिन्ही मान्यवरांचे मनापासून आभार. घेऊन जातोय पुण्याला मॅच कडे. आर्यम ग्रुप खराडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दिसेल. एकीकडे आपण बघतो इलियासबाई शेख स्पोर्ट्स क्लब गोलंदाजी. पहिला चेंडू पुल केलाय, कुल केलाय, एक टप्पा खात चेंडू सीमा पार, 4-4 चौकार. जर आपण थोडी मदत केली, जर चेंडू पलीकडला जर आला इकडे तर चालू मॅच. येस, एक चेंडू मैदानामध्ये द्या. जर पलीकडे कोण असेल, चेंडू जर दिसला तर नक्कीच आतमध्ये फेका. आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण केता ठिकाणी संपन्न करतोय. 23 बॉल 63 धावा म्हणून मॅन ऑफ द मॅच ठरलाय दशरथ गवळी. या दशरथ सर, आपण मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करतोय आणि मी हा सन्मान देण्यासाठी युवा खेळाडू साहिल खानेंना विनंती आहे, तो सन्मान द्यायचा आहे. समीर रणसिंग, रणांची मशीन ज्याला म्हटलं जातं, तो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूत चौकार. दुसरा चेंडू, ओ माय गॉड, व्हाट अ झेल. टुर्नामेंटचा हा सगळ्यात सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये. व्हाट अ झेल. बघितलं ना मित्रांनो, काय फोकस होता चेंडूवरती. हात बाहेरच्या दिशेने काढला आणि न कळत त्याच्या हातामध्ये तो सुंदर चेंडू टिपला गेला. या स्पर्धेचा आजच्या दिवसातील सगळ्यात सुंदर झेल सार्थक मैदानाच्या आतमध्ये. काय टाळ्या वाजवल्या गेल्या बघा त्याच्यासाठी. काम असं करा, न कळता न सांगता लोकांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. हा संघर्ष आहे तुमचा. आणि गोलंदाजीला बघतोय आपण प्रदीप नैनित उर्फ डॉन मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करताना. न्यू बॅटर माने ना माने, अक्षय माने मैदानाच्या आत. एक चित्रपट आला होता, चित्रपटामध्ये एक सुंदर वाक्य फेमस झालं होतं, धनंजय माने इथंच राहतात का, षटकार अक्षय मानेच मारतो का. हे वाक्य मैदानाच्या आतमध्ये फेमस होत आहे. जाऊया अक्षय माने स्ट्राईकला, ओंकार जगदाळे नॉन स्ट्राईकला, प्रदीप नैनित गोलंदाजी मार्कवर. अक्षय स्लोअरवर चेंडू, आक्रमण चढवलंय आणि त्या आक्रमणाला थांबवलंय प्रदीप नैनित उर्फ डॉन. दुसरी विकेटचं पतंग. मागल्या मॅचचं उदाहरण सांगतो आबा. मागल्या मॅचला प्रदीप नैनीचे चिरंजीव छोटे डॉन गोलंदाजी करत होते, 2 चेंडू 2 विकेटी घेतल्या. आता वडील गोलंदाजी करतात, 2 चेंडू 2 विकेटी आणि त्याच दिशेला 2 विकेटी मैदानाच्या आतमध्ये. ही कामगिरी या स्पर्धेमध्ये. एक छोटा डॉन तर एक मोठा डॉन. काय गोलंदाजी आहे. 4 धावा खर्च, 2 विकेटी मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल संतोष सपकाळ मैदानाच्या आतमध्ये. आता हा काळ चांगला करावा लागेल. संतोष सपकाळ मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिले शतक प्रगती पथावर प्रदीप नैनी डॉन जबरदस्त गोलंदाजी करतात, पण तेवढ्यात ताकदीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत मित्रांनो. पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा गोलंदाजी करतील. क्षेत्ररक्षण लावलं गेलंय, सजवलं गेलंय, धजवलं गेलंय. मॅच ऑन. अपील केली आणि आपण बघतोय बॅट जमिनीला संपर्क करते आणि आवाज मोठा येतो त्या ठिकाणी, त्याच्यामुळे अपील केली गेली. पण अनुभवी पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये.
कौतुक करेल. 4 चेंडू 4 धावा आणि 2 विकेटी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं शतक प्रगतीपथावर. हो, थोडासा भरकडतोय चेंडू. खराब चेंडू. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. धावा मिळतील अवांतर. वाईट चेंडू. 5 धावा फलकावर. हो, हलक्या हातानं स्लोअर चेंडू होता. आपण बघतोय हलक्या हाताने प्लेसमेंट मैदानामध्ये एक सिंगल मिळती आणि या सिंगलने धावसंख्येमध्ये हलकीशी वाढ होते. धावसंख्या फलक आहे 6 धाब्यांवर. आर्यम ग्रुप खराडी. आता एकीकडे संतोष आणि एकीकडे ओंकार. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे कारण की पहिल्या ओव्हरमध्ये महत्वाच्या 2 विकेटी. हो, बॅटीची एज लागते तिथे. ओ, थोडीशी नजर हटी दुर्घटना घटी पण चेंडू थांबवलाय. चेंडू थांबवलाय तिथे. सेकंड यष्टिरक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. थ्रो केलाय. टायमिंग आहे तिथे आणि पंच कळवत आहेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय येणार आहे. काय आहे फलंदाज सेफ की विकेट. नक्कीच अजय सर आम्हाला सांगतील काय आहे तो निर्णय. शुभमचा थ्रो होता ना तो. यस. विरेन चांगलं क्षेत्ररक्षण केले विरेनने तिथे. येस. OUT. आउट. शांत रहा. निर्णय कळेल. डीजे बजाव.
त्याला अगदी तयार करून ठेवलं होतं की हाताच्या उंजळीमध्ये तो कॅच आला असता तर सुंदर कॅच मैदानामध्ये टिपला असता. 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आर्यम ग्रुप खराडे. What a ball. What a batting. Fielder down the ball. टिपला होता झेल पण सुटलाय झेल. जितो कॅचेस मी आणि जितो मॅचेस. हो थोडासा पायाला दुखापत जाणवते फिल्डरच्या पण चांगला ट्राय चांगला प्रयत्न आपण बघतोय तिथे. 13 धावेंवरती 3 विकेटी आहेत आणि दुसऱ्या शतक प्रगती पथावर. उखलोरचा फटका आपण बघतोय. क्षेत्ररक्षक आहे थोडी गडबड होती पण धावा जास्त धावून देत नाहीये. 2 षटकांचा सामना संपलाय. 12 चेंडूंमध्ये बनवल्या गेल्या त्या 14 धावा आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन षटकांचा सामना संपलाय. 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आर्यम ग्रुप खराडी. आपण बघतोय प्रदीप नैनीत पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आणि 2 विकेटी आणि तिसरी विकेट आपण बघितली रनआउटच्या स्वरूपामध्ये होती. अब्बास शेख यांची गोलंदाजी आपण बघितलं तर 6 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजीच्या माध्यमातून. निलेश लोंढे स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईकला ओंकार जगदाळे आपण बघतोय. निलेश लोंढे 3 चेंडूंमध्ये 2 धावा बनवून खेळत आहेत तर ओंकार जगदाळे 4 चेंडूंमध्ये 6 धावा बनवून खेळताना. प्रदीप नैनीत उर्फ डॉन मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतील. पंचांच्या डाव्या बाजूने थोडासा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा विनंती आहे. ओ थ्रो केलाय पण थ्रो करताना थोडस मैदानाच्या त्या आदळ अपट आहे. पायाला थोडीशी दुखापत जाणवते. पाय अचकल्यागत वाटतोय तिथे. आहेत म्हणतात थोडीशी दुखापत आहे पण मी खेळायला तयार आहे. पण त्यांच्या जागी दुसरा फिल्डर आहे का? नाही खेळणार आहेत ते. क्या बात आहे. आम्ही पडू अंगावर जखम तशी ठेवू पण संघासाठी लढू. 16 धावा फलकावरती. ओ जागा बघितली खेळायचा प्रयत्न. ओ दांडी ओ दांडी 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 गुल. गोलंदाजी काय सुंदर आहे बघा. चेहऱ्यावरची स्माइल खूप काही सांगून जाते. तुमच्या नजरेमध्ये लपलेलं तुमचं दुःख आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू तुमच्या समोरचं दुःख आणि तुमच्या आयुष्यातलं सुख खूप काही सांगून जातं. आणि गोलंदाजी करताना आपण बघतोय प्रदीप नैनी डॉन मैदानामध्ये स्माइल देत गोलंदाजी करतात. न्यू बॅटर मयूर साखरे मैदानाच्या आतमध्ये आहेत. खेळतील. त्या इनिंगचा पहिला चेंडू प्रदीप नैनी या ओव्हरचा तिसरा चेंडू. पंचांच्या डाव्या बाजूने पास करून गोलंदाजी करतील. पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं पंगवलं गेलंय. मॅच ऑन. हो खोलवरचा चेंडू यॉर्करचा वापर केलाय तिथे. मिडॉनच्या डोक्यावरून जातोय मिडॉनला. ओ 1-2 टप्पे खात. 4-4-4-4 चौका.
हात खोलून बॅटिंग. हो, काय चेंडू होता बघा. आपण तिथे स्लोअरचा चेंडू टाकला गेलाय, त्याच्यावरती आवाज सुद्धा चढवला होता. हा चेंडू थोडासा आत असता तर नक्कीच दांडी मैदानामध्ये उडली असती, पण पायाला थोडासा आदळतोय चेंडू आणि पायाला स्पर्श करून मैदानामध्ये एक सिंगल बनवली गेली. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल. 21 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आर्यम ग्रुप खराडी. हो, हो. इथे बघा अपरकट करायचा प्रयत्न केला आणि तिथे चेंडू फरार. चौकार. जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये. स्माइली कॅच. प्रदीप वाजल्यात देखील 5 आणि विकेटी गेल्यात देखील 5. बघा 5-5चं समीकरण. 5वी विकेट कधी गेली? बरोबर वाजल्यात 5 आणि 5वी विकेट 5 वाजता गेलेली आहे. ते बी कोणाच्या गोलंदाजीवरती? प्रदीप नैनेत. 12 चेंडूंमध्ये 18 धावा खर्च आणि 4 विकेट मैदानाच्या आतमध्ये घेताना प्रदीप नैनेत चांगली गोलंदाजी केली. चला थोडं स्पीडअप द्या विनंती आहे. न्यू बॅटर आकाश माडकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. मयूर साखरे नॉन स्ट्राईकला आणि गोलंदाजीला कोण येणार आहे? येस, अब्बास शेख गोलंदाजी मार्कोती तयार आहेत. आवाज 25 रन लॉस ऑफ 5 विकेट. आपण बघतोय चौथ्या ओव्हरीला मैदानामध्ये सुरुवात होती. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील अब्बास शेख मैदानाच्या आतमध्ये. अब्बास शेख पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केले. थोडं फास्ट खेळा विनंती आहे मित्रांनो. टाइम इज मोर दॅन मनी. आयुष्यामध्ये पैशापेक्षा वेळेला महत्व आहे. रिव्हर्स अटॅक केलाय. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक हाताने चेंडू अडवलाय पण चेंडू थांबायचं नाव घेत नाही. तोपर्यंत कव्हर केलाय. सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न आणि या 2 धावेने धावसंख्या फलक जाऊन पोहोचतोय तब्बल 27 धावेंवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या ओव्हरीतला पहिला चेंडू मैदानामध्ये खर्च. एका धावेला खूप महत्व आहे, एका मतालाही खूप महत्व आहे आणि एका रनालाही खूप महत्व आहे आणि एका मार्काला देखील खूप महत्व आहे. वडा शॉट. टायमिंगला जवाब. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. टिपलाई जेल. येस येस, पंच आम्हाला घोषित करतील. फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार.
33 धावा फलकावरती. चांगला फटका मयूरचा. मयूरच्या बॅट मधून पुन्हा एकदा किपर डाऊन द बॉल. अरे एक चौकार, एक षटकार, एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. कामास काम, तोडीस तोड, उत्तरास उत्तर मैदानाच्या आतमध्ये. पतंग पतंग पतंग. ताता थैयान बघ भैया. षटकार, 6 धावा. अशी करतायत. पुन्हा एकदा कृष्णा स्वामी. व्हाट अ बॅटिंग, व्हाट अ बॅटिंग. ये कृष्णा जब भी आते हैं कुछ अलग करके ही जाते हैं. गेंदबाजी रही है, विकेट कीपरिंग रही है या बैटिंग कहिए, हर जगह इनकी कामयाबी. 45 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट. खोलवरचा चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने टाकलाय आणि कृष्णस्वामीच्या बॅट मधून आपण बघतोय ग्राउंड शॉट. एक सिंगल मिळेल तिथे. थांबवलंय. 46 धावा, 6 गडी बाद, 4 ओव्हरींना लावलाय पूर्ण विराम. 46 धावा फलकावरती, 6 गडी बाद. उर्वरित 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. आज मात्र प्रत्येक टीम मित्रांनो, प्रत्येक मॅच रंग आणि रंग दाखवते. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये दाखवताना. थोडंसं फास्ट खेळायचं विनंती आहे. आपण बघतोय अजूनही 12 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत. 46 धावा बनवल्यात. मॅच मध्ये कधी रंग येईल सांगता येणार नाही. जर तरची गोष्ट आमचे उत्तम सावंत सरांनी सांगितलं, जर तरची गोष्ट क्रिकेटमध्ये त्याला महत्व नाही आणि त्याच्याशिवाय क्रिकेट होत भी नाही. अभी कौन आया है, अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया हूं, मैं हूं डॉन, छोटा डॉन. चौदा वय आहे, फक्त 14. आणि समोर बघा कोण आहे. चेक. 14 वर्षामध्ये भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये काय धिंगाणा घातला होता. पण इथे या कृष्णा बरोबर 14 वर्षाचा वीरेन नैनित आहे. कृष्णा बाहेरची कडा लागते बॅटीची. आपण बघतो एक सिंगल मिळेल. हा वीरेन नैनित आहे. इथे षटकाराची तुम्ही अपेक्षा ठेवू नका. पण कृष्णा स्वामी म्हणेल इथे चौकार षटकार माझ्याच बॅटीतून येणार आहे. तेवढ्या ताकदीचे आहेत. इकडे गोलंदाजी, इकडे फलंदाजी आपण बघतोय. थांबायचं नाव कोणी घेणार नाही. वात पाणी वाहताना बघणार नाही मी डाव्या बाजूने पळू की उजव्या बाजूने. जिकडे रोड मिळेल, जिकडे दिशा मिळेल तिकडे वात पाणी वाहत. तशी मॅच रंगणार आहे. बॉलर बी बॅटर बी आपले रंग मैदानामध्ये दाखवणार आहे. 47 धावा, 6 गडी बाद.
वीरेन नैनीत पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील आकाशसाठी. वडा शॉट, ताकद आहे, षटकार. आकाश मडकर काय मडकर थांबायचं नाव घेणार नाही. कृष्ण स्वामींना साथ देण्यासाठी आकाश मैदानाच्या आतमध्ये आहे. वा, चांगली गोलंदाजी. काय टर्न केला चेंडू बघा. सफल झाल्यानंतर वीरेनने अभ्यास केला आणि त्याच्यानंतरची ती गोलंदाजी थोडं सफल होऊन खेळायचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करतोय वीरेन नैनीत. 3 चेंडूमध्ये 7 धावा दिल्यात. मागल्या मॅच मध्ये त्याच्या खात्यामध्ये 2 विकेटी आहेत आणि या स्पर्धेचा सगळ्यात छोटा पॅकेट बडा धमाका तो. रिव्हर्स किडलाय, स्विचिटचा प्रयत्न. चेंडू मारायचा होता पश्चिमेला पण चेंडू गेला दक्षिणेला. डॉनची स्माइल खूप काही सांगून जाते. यस, लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा असेल आणि एका धावेने धावसंख्या फलक 54 धावा. कृष्णा स्वामी, मी सांगितलं कृष्णा नावाला कधी कोणी विसरू नका आणि विसरणारही नाही. हो, समझ में नहीं आई गेंद, मारू तो मारू कहा. कभी ऑफ पे डालते हैं, कभी लेग पे डालते हैं, कभी एयरकोर डालते हैं, तो कभी स्लो डालते हैं, तो कभी सीधा डालते हैं. या बॉलरचं आम्हाला काही समजतच नाहीये. रोड छोटा असला की प्रवास सुद्धा करणं कठीण आहे आणि गोलंदाज तसा असेल तर बॅटिंग सुद्धा करणं कठीण आहे. 55 धावा फलकावरती, लॉस ऑफ 6 विकेट. रिव चाट्या केलाय, सक्सेस होतोय. एक टप्पा खात, चेंडू फरार, चौकार. मैदानामध्ये बाकी आहे, म्हणजे 6 पर्यंत हा सामना संपेल. तर आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना मैदानामध्ये रंगेल. प्रेक्षकांची गर्दी वाढती. यस, बॉल आलेला आहे. मॅच बॉल एकदा चेक करा आणि नक्कीच मॅचला सुरुवात करा. धन्यवाद ज्यांनी कोणी चेंडू दिलाय, आपलेच प्लेयर आहेत, त्यांचा मनापासून आभार. उद्या मात्र कॅमेरामॅनला सुद्धा आमच्या प्रश्न पडेल की आम्ही फोकस करायचा तरी कुठे. जशी मॅच रंगेल, प्रेक्षकांची गर्दी सुद्धा तेवढी वाढणार आहे. काल 14,000 प्लस ऑनलाईनच्या माध्यमातून प्रेक्षकांनी प्रेक्षेपण बघितलं, ही मॅच बघितली. कृष्णा स्वामी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, पण डी डॉट. चेंडू थांबावं लागेल. या ओव्हरमध्ये तुम्हाला थांबावं लागणार आहे. जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील आणि जास्तीत जास्त डॉट तुम्हाला बनवावे लागतील. यस, वीरेनचा हा चेंडू कलेक्ट करा.
येस डेट घोषित केलाय चेंडू मैदानाच्या आतमध्ये. येस अपील केली कृष्णाने की सांगा सर, मला असं वाटतं तो वाईड आहे, पण अनुभवी पंच मैदानामध्ये सांगतील नक्कीच. वाईड चेंडू, अवांतर धावेची भर, धावसंख्या जाऊन फुटली 60 या आकड्यावर. 60 धावा फलकावरती. चला मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. फुलटॉस दिलाय चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे रिषभ, पण त्यांच्या डोक्यावरून जातोय एक टप्पा खात. चार चार चार. विकेट होत्या. कृष्ण स्वामी आले. षटकार 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 रंग भरलाय त्यांनी. 68 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका, ग्राउंड शॉट आपण बघतोय. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ थोडीशी मिस फिल्डिंग होतीये. फिल्डिंग करताना टायमिंग महत्वाचा आहे. यस एक शॉर्ट रन आहे. कर दी गडबड. मेहनत केली आणि वाया गेली. येस मॅच ऑनच राहणार आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. पंचांचा फोकस तुमच्याकडेच असतो. जाऊया मॅचकडे आपण. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 69 धावा बनवल्या गेल्यात. शेवटचा चेंडू फर्स्ट इनिंगचा आपण बघतोय. कृष्णा स्वामी खेळण्यासाठी तयार. शेवटचा चेंडू. षटकार मारायचा प्रयत्न केला होता पण डी डी ओ टी डॉट आणि इथे विकेट मिळेल रनआउटच्या स्वरूपात. यस लगेच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानामध्ये यायचंय आणि आपण विनंती असेल इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लबला की 2 बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत मित्रांनो. 5:16 झालेले आहेत. 5:18 पहिला चेंडू हा मैदानामध्ये पडलाच पाहिजे. थोडीशी गडबड करा, विनंती आहे. थोडं फास्ट खेळा. क्षेत्ररक्षण करणारी टीम कृष्णा स्वामी आणि आपल्या टीमला विनंती आहे लवकर क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न करा. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3. सुंदर आयोजन आहे, सुंदर नियोजन आहे. मला ठिकाणी बोलवल्याबद्दल सचिन दादा खांदवे, असलम बाईक खान आणि भरत दादा टिंगरे तिन्ही मान्यवरांचं मनापासून मी आभार मानेल. आणि आज या स्पर्धेतून मी रजा घेतो. मी थांबेल, तुम्ही मात्र थांबू नका. कुठला सुंदर आवाज ऐकण्यासाठी जाऊया. आर्यम ग्रुप खराडीने 69 धावा बनवल्यात. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लबला जिंकण्यासाठी 70 धाव्यांची गरज आहे. या चला विनंती आहे 2 बॅटर मैदानामध्ये येऊ द्या. बॅड लाईटची तक्रार परत चालणार नाही. कारण तुम्हालाच माहिती आहे संध्याकाळी 5:30 नंतर चेंडू दिसायला नक्कीच कमी होतो कारण की अंधार लवकर पडतो. मी थांबेल, तुम्ही मात्र थांबू नका. पुन्हा एकदा सुंदर आवाज ऐकण्यासाठी जाऊया. खेड तालुक्याचं भूषण उत्तमजी सावंत सर या तुमचं स्वागत आहे. मी थांबतो. जय हिंद.
चला विनंती केल्या तर दुसऱ्या डावाला आपण पाहिलं तर सुरुवात होते 69 बनवले गेल्यात. 70 धावांचा पाठलाग आपण पाहिलं तर करायचा. 36 चेंडूंचा एक डाव देखील इथे आपण पाहिलं तर पाहायला मिळतोय. चला थोडं स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम RM ग्रुप खराडी संघ आपण पटकनी क्षेत्ररक्षण लावून घ्या. आघाडीचे सलामीचे बॅटर मैदानात आलेत. 36 चेंडू आणि इथे मात्र विजयासाठी बनवायच्या 70 धावा. सामन्याला आपण पाहिलं तर सुरुवात होती. पहिलं षटक घेऊन गोलंदाज मैदानात सज्ज होते निलेश लोंढे. सलामीचे आघाडीचे बॅटर आपण पाहिलं तर आकाश खंडाळे, राहुल राजपूत ही जोडी देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळते. टीम इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब टीमकडनं इथे आपण पाहतो या दोन संघांना आपण पाहतोय समोरासमोर. या दोन संघातून याच्या दोन टीम मधून जो संघ इथे आपण पाहिलं तर विजेता होणार आहे तो मात्र उद्या या स्पर्धेच्या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये क्वालिफायर 1 ची मॅच तो आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. तर जो संघ पराभूत होणार आहे त्यांना मात्र एक मॅच खेळावी लागणार आहे. SK नोमान स्पोर्ट्स क्लब या टीमच्या विरुद्ध त्यांचा सामना तो देखील आपण पाहणार आहोत. आणि तिथे जो जिंकेल तो एलिमिनेटरीची मॅच खेळेल. धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी या टीमच्या विरोधात त्यांची मॅच तिथे मात्र खेळवली जाईल. उद्या शेवटचा अंतिम समारोपाचा दिवस. क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि त्यानंतर मेगा फायनल ग्रँड फिनाले, अंतिम 16, अंतिम सामना. अगदी IPLचे जे फॉर्मॅट असतं इंडियन प्रीमियर लीगचा जो लीग फॉर्मॅट असतो त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर शेड्यूल बनवले आणि शेड्यूलनुसारच मॅच होणार आहे. पंचांना विनंती आहे टीमला वॉर्निंग द्या. ती 25 मिनिटात 5 षटकं बंधनकारक आहे. अंधार होणार आहे त्यामुळे कमिटी तिथे दोन्ही टीमची तक्रार स्वीकारणार नाही. 30 मिनिटात डाव संपणं बंधनकारक आहे, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिला चेंडू आपण पाहिलं तर प्रचंड वेगाने टाकला. विकेट किपरकडे येतो एक डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आकाश राहुल सलामीची आघाडीची जोडी 70 धावांचा केला तो पाठलाग. 35 चेंडू बनवायच्यात 70. म्हणजे सकाळपासून दुपारपासून जर आपण पाहिलं तर जे टार्गेट सेट झालं होतं 71, 71, पुन्हा 70, 103 या प्रकारच्या मॅचेस आपण या ग्रुपमध्ये पाहिल्यात. परंतु तोच आकडा पुन्हा समोर आहे 70. इथे फटका मात्र केला. टीप कव्हर पॉइंटला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगानं येतोय, अडवतोय. फेकी करेल तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं संघाचं खातं इथे आपण पाहिलं तर उघडले गेले. आकाश खंडाळे 2 चेंडू 2. राहुल राजपूत सोबतीला साथीला. पहिलं षटक करतोय निलेश लोंढे. कमबॅक केलं चालेल का ते देखील आपण पाहतोय. ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेत ट्रॉफींचे सौजन्य दिले शिवसेना विभाग प्रमुख वडगाव शहरी मतदारसंघ सन्माननीय शांतारामाबा खलसे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आबांनी या संपूर्ण स्पर्धेत ट्रॉफींचं आणि चषकांचं सौजन्य दिलेलं आहे. त्यांचं देखील जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. सातत्यानं क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. 3 चेंडू 2 धावा बनवल्या गेल्यात. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केला टीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात. फेकी सुरेख. बॅकअप ताकदवान तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 4 चेंडू 3 धावा. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब संघ करतोय बॅटिंग. धावांचा करायचा पाठलाग. 32 चेंडू 67 धावांची गरज. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर थोडासा लेंथ भरकटतोय. पंच कळतात रमजान शेख सर व्हाईट बॉल खराब चेंडू अतिरिक्त अवांतर धाव. 4 चेंडू आणि बनवल्या गेल्या 4 धावा. महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. कोण जिंकेल काय होणार इथे देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल सलग 2 इन रो एका पाठोपाठ एक. 2 व्हाईट बॉल 2 खराब चेंडू. थोडं प्रेशर गोलंदाजावरती सातत्यानं आपण पाहतोय. 4 चेंडू टाकलेत बनवल्यात 5 धावा. देखील आपण पाहिलं तर चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडू देखील इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक आपण पाहतोय. 5 चेंडू टाकलेत 5 धावा खर्च केल्यात. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब संघ आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय. धावांचा पाठलाग सुरू आहे. 31 चेंडू अजूनही विजयासाठी बनवायच्या 65 धावा. निलेश लोंढे फुल टॉस चेंडू होता. फटका फसलाय परंतु एक टप्पा घेत चेंडू अडवलाय.
तोपर्यंत धावा मिळतील 2. कौतुक करावं लागेल पहिल्या षटकात गोलंदाजी करणारा गोलंदाज निलेशचं. एकही मोठा फटका त्यानं इथे पहिल्या षटकात खेळू दिला नाही. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 7 धावा. शेवटचे 30 चेंडू आणि बनवायच्या 63 धावा. चला पटपट गोळा होऊ नका टीम, गोळा होऊ नका. हा टेक्नॉलॉजीचा वापर सुरू आहे, तोपर्यंत बाकीचे गोळा होऊ नका. क्षेत्रक्षण सजून घ्या. चला गोळा होऊ नका टीम. विनंती केला त्या आर्यम ग्रुप खराडी संघ. पंच त्यांचा निर्णय कळवतील. जसा कळवला जाईल तसा लगेच सांगितला जाईल. वेळ फार महत्वाचा आहे. 69 बनवला, 70 धावांचा पाठलाग आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल तोपर्यंत डिसिजन पेंडिंग वरती आहे. फेअर डिलिव्हरी. पहिलं षटक संपेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 7 धावा. षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाज कृष्ण स्वामी इथे आपण पाहतोय. फलंदाजीतून प्रभावित केलं, बॅटिंग मधून इम्प्रेस केलं. सलग 2 बॅक टू बॅक षटकार टोकले, एक चौकार टोकला. चांगली बॅटिंग त्याने केली. काही धावा त्यांना आपल्या संघासाठी बनवलं गेलं. म्हणजे सुरुवातीचे जे काय बॅटर होते टॉप ऑर्डर ढासळलं होतं. त्यानंतर आकाश मडकर आणि त्याच्या सोबतीचा साथीचा बॅटर कृष्णा स्वामी या जोडीने संघाचा डाव सांभाळला. स्लॉगवर डेथ ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 7 धावा. पहिला चेंडू हवेत उडवलाय, फटका फसलाय, झेल टिपलाय. विकेट चोईल पतन. बॅटर क्रमांक 1 आकाश खंडाळे इथे मात्र बाद. आपण पाहतोय 29 चेंडू आणि बनवायच्या 63 धावा. रिषभ बटूलला बॅटिंगसाठी पहिली विकेट. पहिला फलंदाज आकाश खंडाळे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच, सामनार किताबाचा मानकरी. जो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब ठरला होता तो इथे आपण पाहिलं तर स्वस्तात परततोय. तर समीकरण बदलतंय. 29 चेंडू बनवायच्या 63 धावा. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब संघ आपण पाहतोय. येरवडचा संघ आहे. समोर आर्यम ग्रुप खराडीचा संघ आहे. वडगाव शहरी मतदारसंघातील या सगळ्या टीम पाहतोय. इथे देखील मात्र फटका खेळलाय. डीप मिड विकेटला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात. अडवला चाईल चेंडू, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 1 गडी बाद, 9 धावा. षटक क्रमांक 2 28 चेंडू आणि बनवायच्या 61 धावा. 61 रन टू 28 बॉल. रिव्हरचा प्रयत्न होता, स्विचिटचा प्रयत्न, होकार नकार. धावेसाठी देखील राहुल आणि रिषभ मध्ये थोडासा ताळमेळ कमी पडतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर एक टॉट बॉल. कृष्णा स्वामी त्याच्याकडे टेनिस बॉल क्रिकेटचा फार मोठा अनुभव आहे. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याने चांगलं क्रिकेट खेळले. तो अनुभव आज खरं तर इथे वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग मध्ये कामी येतोय आणि तो आपला अनुभव पणाला लावतोय. इथे देखील मात्र फटका केलाय. चेंडू मात्र टीप लॉंग ऑन, सीमा पार. एक टप्पा घेत वडगाव शहरी मतदारसंघ एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र मैदानात येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. दुसरं षटक मैदान ती सुरू आहे. 1 गडी बाद, 15 धावा. 25 चेंडू आणि बनवायच्यात 55 धावा. पहिल्या षटकात 7, या षटकात 8. दुसरं षटक प्रगतीपथावर. धावफलक 1 गडी बाद, 15. 1 चेंडू.
इथे देखील मात्र फटका खेळलाय. ग्राउंड स्ट्रोक आपण पाहतोय जमिनीच्या समांतर मिड विकेटला चांगला फटका. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा नकार. फेकी सुरेख, बॅकअप ताकदवान. 2 षटकांचा खेळ संपेल. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब संघ धावांचा पाठलाग करताना बनवतोय. एक कडी बाद 16 धावा, तर विजयाचं समीकरण शेवटचे 24 चेंडू आणि बनवायच्यात 54 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि 54 धावांची मॅच आपण पाहतो इथे मैदानावरती. समीकरण देखील आपण पाहिलं तर इथे मैदानावरती पाहायला मिळते. चला विनंती आहे, थोडी घाई करा, वेळ वाचवा. कमिटी बॅटलरची तक्रार स्वीकारणार नाही. 5:30 वाजलेत, शेवटची 4 षटकं बाकी आहेत, त्यामुळे थोडी घाई करा, वेळ वाचवणं इथे गरजेचं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 16, 24 चेंडू 54. निलेश आलाय वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन. या गोलंदाजानं संपूर्ण स्पर्धेत इम्प्रेस केलं. चांगली कामगिरी तो सातत्यानं करतोय. धावा मिळतील 2 धावांच्या मदतीनं. स्कोर कार्ड एक गडी बाद 18 धावा. निलेश लोंढे आपण पाहिलं तर विकेट त्यानं जरी फार कमी मिळवल्यात, परंतु अचूकता, योग्य टप्पा, टप्प्यावरती नियंत्रण, लेंथ बॉल आणि अतिशय लयबद्ध गोलंदाजी निलेश लोंढेकडनं आपण सातत्यानं पाहिली. कमी इकॉनॉमीनं गोलंदाजी करतो, चांगले चेंडू टाकतो, डॉट बॉल करतो, बॅटरला उभं करतो, संघांना थांबवतो. ही खरं तर या खेळाडूची खासियत आहे, ओळख आहे, आणि म्हणून तर ओळखला जातो. निलेश लोंढे आपल्या कामगिरीतून करेल का कमाल, इथे करेल का धमाल. यावेळीचा चेंडू होता, तिथे मात्र खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल. षटक क्रमांक 3, एक गडी बाद 19. समीकरण आता बदलले. 22 चेंडू आणि बनवायच्यात 51 धावा. 51 रन टू विन 22 बॉल. एक गडी बाद 19. षटक क्रमांक 3 निलेश. यावेळीचा चेंडू होता, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सरळ बॅटने समोर केला. डीप लॉंग ऑन चेंडूवरती फेकी सुरेख, बॅकअप चांगला आहे, बॅटरला थांबवलंय नॉन स्ट्राईक एंड बॅटरनं, आणि तोपर्यंत एक सिंगल येईल. एक गडी बाद 20 धावा, 21 चेंडू आणि बनवायच्यात 50 धावा. जिंकणारा संघ क्वालिफायर 1 खेळेल. विजेत्या संघाची मॅच उद्या क्वालिफायर 1 ची असेल. वडगाव शेरी 11 या टीमच्या विरुद्ध तो संघ खेळेल, परंतु जो संघ पराभूत होईल त्या टीमला मात्र एक मॅच खेळावी लागेल. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मैदान ते आपण पाहतो एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक आपण पाहतो निलेशकडनं. 4 चेंडू टाकले, 4 धावा खर्च केल्यात. एक डॉट बॉल त्यानं इथे केलाय. एक गडी बाद 20. षटक क्रमांक 3 रिषभ बटुला. राहुल राजपूत ही जोडी बॅटिंग करते. 20 चेंडू आणि बनवायच्यात 50 धावा. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळलाय, एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि तिथे मात्र नकार आहे. एक धाव होईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक गडी बाद 21. षटक क्रमांक 3. 6 षटकांची मॅच, 6 ओव्हरचा सामना. शेवटचे 19 चेंडू आणि बनवायच्यात 49 धावा. गिअर बदलावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला जर जिंकायचं असेल, विजय मिळवायचा असेल तर षटकार चौकार आता खेळावा लागतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू, कमालीचा बॉल. काय चेंडू मैदान केला निलेश लोंढेनं. ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा ठेवला, वेग दिला, गती दिली. विकेट किपरच्या हातात चेंडू पाठवलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 21 धावा. उर्वरित 18 चेंडू आणि बनवायच्यात 49 धावा. 49 रन टू विन 18 बॉल. चला विनंती आहे, दोन्ही टीम बी रेडी. इतका वेळ आपल्याला नको आहे, कारण का वेळ फार कमी आहे. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज. अंधार कधी पडेल याचा काही नियम नाही. सूर्य आता पश्चिमेच्या बाजूला त्याची वाटचाल सुरू आहे. थोड्याच वेळात सूर्याचा अस्त होईल, तो मावळतीच्या बाजूला झुकेल आणि लगेचच अंधाराचं साम्राज्य या मैदानात पसरेल. त्यामुळे इथे वेळ फार महत्वाचा आहे. 18 चेंडू 49 ची गरज. एक गडी बाद 21. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब येरवडा संघ मात्र करतोय धावांचा पाठलाग. 18 चेंडू आणि 49 धावा. काय होणार, कोण जिंकणार? कृष्णा स्वामी या गोलंदाजानं जबरदस्त कामगिरी केली.
इथे चांगला चेंडू मैदानी टाकलाय, विकेट होईल पतन. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. बॅटर बाद, फलंदाज आउट. पहिली विकेट आकाश खंडाळीची आपण पाहिली, तर न्यू बॅटर नवीन फलंदाज अब्बास शेख राहुल राजपूतच्या सोबतीला, साथीला, जोडीला, बॅटिंगला तो मात्र इथे मैदानी पाहायला मिळेल. 2 गडी बाद 21, समीकरण 17 चेंडू आणि बनवायच्यात 49 धावा. कोण जिंकेल आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम मॅच? यावेळीचा चेंडू फटका फसलाय, सेल सुटलाय, चेंडू अडवलाय, तोपर्यंत धावा मिळतील 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 2 गडी बाद 23, समीकरण बदलतंय 16 चेंडू आणि बनवायच्या 47 धावा. क्रिकेट फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील हवेत उडवलाय, सेल टिपलाय, विकेट होईल पतन. कृष्णस्वामीला मिळतीये विकेट क्रमांक 3. होईल. चौथं षटक आपण पाहिलं तर सुरुवात 3 गडी बाद 23, शेवटचे 15 चेंडू आणि बनवायच्या 47 धावा. समीकरण बदलते, थांबवलं गेले फलंदाजानं गोलंदाजाला. थेट बॉल मृत चेंडू खेळतात रमजान शेख सर, प्रशांत आवळे सर, अजय आवळे सर या 3 पंचांचा पॅनल आपण पाहतोय. 3 गडी बाद 23, 15 चेंडू 47. इथे देखील आपण पाहतोय विकेटच्या अगदी चवळून चेंडू गेलाय, विकेट किपरकडनं छोट्या चुका, फाईन लेगचे क्षेत्ररक्षक पाठीमागे चेंडू अडवेल तोपर्यंत एक सिंगल. 14 चेंडू आणि बनवायच्या 46 धावा. 46 रन टू इन 14 बॉल. 14 चेंडू 46. इथे देखील आपण पाहिलं तर फटका फसलाय, समीर रणसिंगनं सेल मात्र सोडलाय, एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 25 धावा धावपल होती, 3 गडी बाद. षटक क्रमांक 4 कृष्णा स्वामी काय कमालीची गोलंदाजी केली. इथे जर विकेट आली असती ना तर कृष्णाच्या खात्यात 4 विकेट पाहायला मिळाल्या असतात. या मॅच मध्ये गेम चेंजरची भूमिका त्यानं बचवली. फलंदाजीतून 2 षटकार 1 चौकार, गोलंदाजीतून 3 विकेट. इथे देखील आपण पाहिलं तर कोल्हा टप्प्याचा चेंडू टाकलाय, जमिनीच्या समांतर फटका डीप मिड विकेटला. 1 धाव, दुसरीचा प्रयत्न. धावा येत आहेत, आकडे बदलत आहेत, स्कोर कार्ड पुढे जातोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 27, शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या 43 धावा. 43 रन टू इन 12 बॉल. म्हणजे ज्यावेळेस आर्यम ग्रुप खराडी संघ बॅटिंग करतो तर पहिल्या 3 षटकात काहीच धावा नव्हत्या, फार कमी धावा होत्या, स्कोर कार्ड फार कमी होता. 5 विकेट गमावल्या, फक्त 25 धावा होत्या. परंतु उर्वरितची 3 षटकं होती. मला वाटते अब्बासचं एक षटक होतं ते फार महागडं ठरलं. त्यानंतर विरत नैनीच्या षटकात 12 धावा आल्या. शेवटचं षटक राहुल राजपूतचं आपण पाहिलं, तिथे काही धावा आल्या आणि त्यानंतर टार्गेट सेट केलं 69. पाठलाग सुरू आहे 70चा आणि समीकरण आता येऊन टेपले. इथे बनवायच्यात विजयासाठी 12 चेंडू आणि 43 धावा. स्लॉगोर टेतोर 12 चेंडू 43 बनवल्या जातील. कित्येक मैदानात बनवल्या गेल्यात.
कित्येक स्पर्धात पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. आज या मैदान ती बनवलं जातील का? शिवाची ढाले, पहिला चेंडू हवेत, सेल टीप लाईन कॉटन बोल्ड, परतावा लागेल बॅटर राहुल राजपूत. विकेट येईल संगनायक बाद. एक दोन टप्पा घेत चेंडू अडवलाय. फेकी सुरेख आहे. बॅकअप केला चल तोपर्यंत एक सिंगल. अठ्ठावीस धावा धावपल त्या 4 विकेट गमावल्यात. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळला, फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक दूर वरतून येईल, चेंडू अडवेल तोपर्यंत धावा पळून पूर्ण केल्या. तर 3 धावा आणि 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 31 धावा. षटक क्रमांक 5. शेवटचे 9 चेंडू, 39 धावांची गरज आहे. जर या शेवटच्या 3 चेंडूवरती 1-2 बिघिट आले ना तर शेवटच्या षटकात मॅच रंगेल. हे 3 चेंडू फार इम्पॉर्टंट आहे. इथे जर 1-2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये रंगतता पाहायला मिळेल. चेंडू डीप विकेट काव कॉर्नरला, 1 धाव. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्यात 38 धावा. नहीं चलेगा इक्का तुक्का, अब खेलना पडेगा चौका छक्का. 8 चेंडू 38, परंतु त्यानंतर देखील बरंचसं नशीब आता इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र अजमावं लागेल. प्रतिस्पर्धी संघ तर चुका करणार नाही. छोटी चुकी प्रतिस्पर्धी संघाला प्रचंड मागात पडू शकते. समीकरण 8-38. इथे देखील आपण पाहिलं तर फुल ऑफ लेनचा चेंडू होता. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर चेंडू केला तोपर्यंत एक सिंगल. समीकरण बदलेल. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या 37 धावा. क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो, उद्या वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025च्या तिसऱ्या पर्वाचा समारोपाचा आणि अंतिम दिवस आहे. उद्या आपण सगळेच जण आवर्जून उपस्थित राहा. क्वालिफायर 1 एलिमिनेटर, क्वालिफायर 2 मेगा फायनल, ग्रँड फिनाले, बक्षीस वितरण समारंभ तो देखील आपण उद्या स्पर्धेचा पाहणार आहोत. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगचे 3 आयोजक सचिनदादा खांदवे पाटील, असलमबाई खान, भरतदादा टिंगरे पाटील या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला उद्या स्पर्धेच्या शेवटच्या अंतिम दिवसाचं अग्रहाचं अगत्याचं निमंत्रण. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 36 धावा. शेवटच्या षटकात मॅच इज ऑन. 6 चेंडू 36. प्रत्येक चेंडूवरती षटकार तो मात्र ठोकावा लागेल. 6 चेंडू आणि 36 धावांची गरज. बनवल्या जातील की रोखल्या जातील, काय होईल, कोणता संघ विजय होईल. 6 चेंडू आणि बनवायच्या 36 धावा. चार विकेट गमावल्या, 34 धावा धावपल होत आहेत, 5 षटक संपतायत. शेवटच्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. अंतिम ओव्हर, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 36. गोलंदाज हर्षद शेख. शेवटचे षटक करे स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. आर्यम ग्रुप कराडीनं प्रचंड मोठी चुरस या संपूर्ण स्पर्धेत सातत्यानं दाखवली. इथे आपण पाहिलं तर पंच कळतात डेड बॉल, मृत चेंडू मैदानात येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू 36. प्रदीप नैनित समोर. ओव्हर पिच चेंडू होता, बॅट होती, मिडल होताना पाहायला मिळत नाही. तोपर्यंत एक सिंगल येईल, एक धाव येईल. विजयाचं समीकरण बदलेल. 5 चेंडू आणि बनवायच्या 35 धावा. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग आपण पाहते. प्रथम क्रमांक 1,11,000,
द्वितीय क्रमांक 75, तृतीय क्रमांक 51, चतुर्थ क्रमांक 51, मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स सायकल, सर्वोत्कृष्ट फलंदाज स्पोर्ट्स सायकल, सर्वोत्कृष्ट गोलंदाज स्पोर्ट्स सायकल ही देखील भव्य दिव्य वैयक्तिक पारितोषिक आपण पाहतो या स्पर्धेत. अनेक बक्षीसदाते, अनेक देणगीदार, त्या सगळ्यांचं केला ते भव्य दिव्य स्वागत. चेंडू मात्र चाल सीमा पार, एक टप्पा घेत चौकार. चार चेंडू आणि बनवायच्यात 31वा. 31 रन टू विन 4 बॉल. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय झेल टिपलाय. आणखीन एक विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 मध्ये देखील प्रचंड मोठे व्ह्यूअर्स आपण पाहिलं तर या स्पर्धेला व्ह्यू करतात, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जगातील पहिली टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रातील वेबसाईट, जगप्रसिद्ध वेबसाईट आपण पाहतो टेनिस क्रिकेट .in या स्पर्धेचं प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवते आणि लवकरच टेनिस क्रिकेट .in 20 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करते. त्यामुळे विनंती आहे की आपण टेनिस क्रिकेट .in ला सबस्क्राईब करा आणि टेनिस क्रिकेट .in या कुटुंबाचा सदस्य व्हा. त्याही वेबसाईटचा आपण एक भाग व्हा. 39 धावा त्या मात्र धावपलक होत्या आहेत. इथे देखील आपण पाहिलं तर एक मोठा फटका, चेंडू अडवलाय. समीरला आपण पाहतो क्षेत्ररक्षण करताना डीप मिड विकेटला 2 चेंडू आणि बनवायच्यात 31 धावा. 31 रन टू विन 2 बॉल. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळला आणि तिथे आपण पाहिलं तर शेवटचा एक चेंडू आपण पाहिले तर बाकी आहे. वीरेन नैनित बॅटिंग साठी, प्रदीप नैनित यांच्या सोबतीला बाप बेटेंची जोडी करेल मैदान होती बॅटिंग. बाप लेक आता सोबतीला साथीला. क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्रिकेटची माती जी जोडते हजारो नाती आणि खरं या मातीने कित्येक खेळाडू घडवलेत या वडगाव शहरी मतदारसंघातील. वीरेन नैनित साठी डॉट बॉल. मॅच संपेल आणि सामना इथे मात्र जिंकेल टीम RM ग्रुप खराडी. या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत करतोय प्रवेश. विजेता संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. अंपायर सर स्टंप आणि बेल्स. मॅच संपली. या मॅचचा सामना किताब करी 11 चेंडू 24 धावा, 2 षटकार, 1 चौकार तर 3 विकेट गोलंदाजीतून घेत मात्र ठरतोय मॅन ऑफ द मॅच. सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच किताबाचा मानकरी कृष्णा स्वामी. उद्या मॅच असेल सकाळच्या सत्रात पहिली 9 वाजता. सामना असेल इलियासबाई शेख स्पोर्ट्स क्लब येरवडा आणि त्यांच्या विरुद्धमध्ये SK नोमान स्पोर्ट्स क्लब येरवडा या 2 संघात असेल